नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही तुमच्यासोबत आमच्या लग्नाची स्टोरी शेअर करणार आहोत. जे लग्न कसं जमलं हे सांगणार आहे आम्ही. कसं जमलं, काय झालं, सगळं 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 सांगणार आहोत. 90%. 90 100%च आहे ठीक आहे, almost. 100% सांगू. अ, तर करा चालू. तर स्टार्टिंग म्हणजे आमच्याकडे तर असं स्टार्टिंग झालं होतं की आमचे म्हणजे माझी मावशी आहे. मावशींचे म्हणजे मावस काका आहेत आमचे, त्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत. तर त्यांच्याकडे एक स्थळ आलं होतं त्यांच्या थ्रू. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की हे आमचे रिलेटिव्स आहेत. तर ही मुलगी पुण्यात जॉब करते, आय टीमध्ये आहे, आय टीमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करते. तर तुम्हाला बघा आवडत असेल तर आपण पुढे शेअर करू त्या गोष्टी. तर मग त्यांनी बायोडाटा वगैरे आम्हाला सेंड केला. मग आम्ही बघितला बायोडाटा वगैरे. तर त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की मुलीची हाईट थांबा थांबा, ते नका 5.5. सांगू. थांबा, ते नका सांगू. हा, तर आमच्याकडे म्हणजे मी एका लग्नात गेली होती, तर तिथे माझ्या वहिनी त्यांचे वडील आले होते. तर ते बोलले माझ्या मम्मीला की असा असा एक मुलगा आहे, पण मुंबईला राहतो वगैरे वगैरे. तर तुम्हाला वाटत असेल तर बघू शकता. आणि तेव्हा त्यांनी मला फक्त यांचा फोटो दाखवला होता. बस त्याच्यानंतर मग तो टॉपिक निघालाच नाही. डिसेंबरमध्ये मी त्या लग्नाला गेली होती. त्याच्यानंतर मग डायरेक्ट काही महिन्यांनी तो टॉपिक परत निघाला. आय थिंक आमच्याकडूनच यांना आमंत्रण गेलं होतं, असं काहीतरी झालं होतं. मग त्याच्यानंतर हे फर्स्ट टाइम बघायला आले होते. तर फर्स्ट टाइम बघायला गेलो आम्ही त्यावेळेस. म्हणजे मी आणि माझा मावस भाऊ होता आणि माझी मावशी होती. आमचं असं काही प्रिपरेशन नव्हतं, मुलगा बघत वगैरे नव्हतो आम्ही. म्हणजे असं काही एकदम Just स्टार्ट casual नव्हतं होतं केलं, एकदम. कॅज्युअली की भेटला कोणी चांगलं तर करायचं, नाही तर नाही, असं होतं. तर म्हणून मग हे येणार होते म्हणून आम्ही फटाफट ते बायोडाटा वगैरे छापला होता, मग यांना पाठवला होता वगैरे वगैरे. आणि बायोडाटा माझ्या मम्मीनेच छापला होता, म्हणजे टाईप केला आणि म्हणजे जस्ट सेंड करून दिला. आम्ही असं काही प्रॉपर लिहत नाही बसलो की हो एवढं हे असं तसं. पण हा, बनवला रफली आणि दाखवला. मग त्याच्यानंतर हे आले बघण्यासाठी. ते पण एकदम कॅज्युअली, काहीच तयारी नव्हती, काहीच नाही. म्हणजे जस्ट एक पोरगा बघायला येणार आहे, दॅट्स इट, एवढंच. मग हे यांच्या मावशीचा मुलगा आणि मावशी असे 3 लोक आले होते. मी एकदम नॉर्मल तयारी केली होती. हा, एकदम नॉर्मल तयारी केली होती. एकदम खराब दिसत होती एकदम असं म्हणजे पण असं म्हणू शकता. एकदमच मुद्दाम नाही, पण दिसत होती, कारण मी जस्ट मालवण ट्रिप मालवण जाऊन केली आली होती. होती. ही पूर्ण टॅन झालेली मस्त. म्हणजे मी काळी दिसत होती असं म्हणायचं तुम्हाला. टॅन होती, काळी नाही टॅन बोललो मी. होती वगैरे वगैरे. तर टॅन मला होती. तर एकदम फिक्स होतं की हा पोरगा मला रिजेक्ट करेल. म्हणजे मी शुअर होती. आणि मला इंटरेस्ट म्हणजे आता जर घरचे एवढं बघताय तर इंटरेस्ट आणावाच लागतो ऑब्व्हियसली. आणावा लागतो म्हणजे इंटरेस्टेड नव्हती. अरे नाही यार, म्हणजे मला असं होतं की हा पोरगा मला रिजेक्टच करेल असं. तर कॉन्फिडन्स. हा, कॉन्फिडन्स नाही, म्हणजे करेलच बुवा असं होतं ते. ही जस्ट 2 आठवड्यापूर्वीच तिकडे मालवण जाऊन आली होती. तर पूर्ण टॅन झालेली ही. आणि त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं की हा, म्हणजे माझा rejection खूपच होईल. कॉन्फिडन्स एकदम असा लूज होता. तर त्या टाईप. मग म्हणजे माझा कॉन्फिडन्स अजून वाढला नव्हता. असं तुम्ही त्याच्या आधी 1-2 मुली बघितल्या असतील सो वाढला असेल, पण माझं म्हणजे 1-2 वर्ष आधी एक पोरगा बघायला आला होता. तेव्हा मी खूप लहान नव्हती, पण हा तेव्हा पण थोडा कॉन्फिडन्स बिलकुलच नव्हता ना, आता पण एवढा नव्हता. सो त्याच्यानंतर हे बघायला येणार होते. आणि नॉर्मली कसं असतं ना, कोणी पण असं बघायला आलं, ठीक आहे, घरचे असं म्हणतात की बघून तर घे, बघून तर घे, म्हणजे. त्यांचं ती आणि पद्धत असते सांगण्याची, बघून घे हा, बघून पण घे. त्यांचं फिक्स असतं की आपल्याला करायचंय. पण त्या मुलीला तसं सांगण्याची पद्धत असते की कन्व्हिन्स बघून करत तर असतात. घे, लगेच कुठे होऊन जातं असं तसं. वेळ तर लागतो. त्या टाईप. मग हे आले, तर यांनी मला काय प्रश्न विचारले हे तुम्ही त्यांनाच काय विचारलं तुम्हाला? प्रश्न मी काय प्रश्न विचारले होते तुला? मावशीन त्यांनी विचारलं होतं हा. की बघ बाई, म्हणे आमची जॉईंट फॅमिली आहे, तर तुला चालेल का? मी बोलली होती मला आवडेल, कारण आमची कधी जॉईंट फॅमिली नव्हती. मामांकडे वगैरे मी राहिली जॉईंट फॅमिलीमध्ये, पण आमची नव्हती असं.
आमचं काही असं एवढं जॉईंट फॅमिली टाईप कधी असं झालं नाहीये, सो मला इंटरेस्ट होता. तर मी त्यांना बोलली की हा आवडेल. आणि दुसरं त्यांचा प्रश्न होता की स्वयंपाक वगैरे येतो का. मी त्यांना मी त्यांना फक्त एवढं बोलली की नवीन 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 नवीन. गोष्टी बनवायला आवडतात. असं प्रॉपर भाजी पोळीवाला स्वयंपाक मला म्हणजे कधी बनवलाय नॉर्मल, पण असं सगळ्याच भाज्या बनवल्या वगैरे असं काही एवढं येत नव्हतं. म्हणजे स्पेशल मेनू पण वेगवेगळ्या गोष्टी येतात म्हणजे त्या पण काही एवढं विशेष नाही, ते पण येऊन जातं. त्याच्यानंतर यांनी मला एकच प्रश्न विचारला होता, मी काय विचारलं होतं, बाहेर देशात हा. जायला मी आवडेल असं का? विचारलं होतं की जर समजा मला कुठेतरी अपॉर्च्युनिटी भेटली बाहेर, म्हणजे अदर कंट्रीज मध्ये, तर मग तिथे जर जावं लागलं आपल्याला, तिथे शिफ्ट व्हावं लागलं काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी म्हणजे किंवा एवढा काही पोरगा वर्षांसाठी, पहिल्याच भेटीत एवढा तर प्लॅन चालेल का? कारण कसं आहे की काही पॅरेंट्सला की मुलगी ही भारतातच राहिलेली पाहिजे, आणि त्यांना माझं भेटता आन्सर आलं होतं पाहिजे. नो. तर ही नाही बोलली नव्हती, हो बोलली होती. नाही, मी नो बोलली होती. मी हो असं बोलली बोलली. होती की नाही, मी नो बोलली होती, मला चांगलं आठवतं. कारण माझं असं आहे ना की म्हणजे बाहेर अपॉर्च्युनिटी भेटली तरी पण मला नाही जायचंय. पण तू हो बोलली नाही, मी नाही बोलली होती. म्हणजे माझं असं आहे की किती पण पैसा भेटला काय भेटला, पण आपल्याला सगळ्यांना सोडून जावं लागतं. 2 लोक तिथे राहणार, असं म्हणजे अननोन. हाच पॉइंट होता बघा, हा, हाच तर- पॉइंट होता मला विचारण्याचा खरा. आता तुम्हाला आन्सर आता रिअलाइज झालंय हो बोलली. तर मी तेव्हा तेवढं बोलत नव्हती, कारण मी तेव्हा ना- हो बोलली मी असेल डायरेक्ट maybe. थरथर करत होती, जेमतेम अशी बसली होती. आणि यांना असं वाटलं की ही एवढी का घाबरते, असं थोडा तुम्हाला डाऊट आला होता. हा, म्हणून हा. मग माझा मावस भाऊ मी बोलला होता एकदम की अशी घाबरू नको, घाबरलेली चिल होती. राहा. मी एकदम घाबरलेली होती. आणि इव्हन यांनी म्हणजे बघून गेल्यानंतर पण यांनी असं विचारलं की पोरगी खूपच घाबरलेली, तुम्ही जसं काही प्रेशर वगैरे टाकताय का, असं थोडंसं त्यांना वाटलं होतं. आणि तरी आम्ही माझा खूप मावस जास्त भाऊ बोलला nervous की होती. तुझे कॉलेजमध्ये जसं तू फ्रेंड सोबत बोलते तसंच पण बोल, नाही होत इथे काय यार. असं एवढं कॅज्युअल आहे, असं काही पण ते फॉर्मॅलिटीज एवढं कॅज्युअल असं वाटतं, पण ते नाही होत. नाही होत. मुलीसाठी म्हणूनच ते असं थोडं तसं भीती बोलत वाटते, होता, असं थोडं थरथर दिसत करत होतं होती, की मी असं करत घाबरते होती. मुलगी समोर. तर ते होतं यार, तेवढं होतं. आणि मला आता सुद्धा ते असं तरतर जाणवतंय. ते तेव्हा झालं होतं, तेव्हा झालं होतं. म्हणजे मला अपॉर्च्युनिटी भेटली तर जायचं नाही का आपण? नाही, मला नाही इंटरेस्ट. फिरायला जाऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो, फिरायला हा. नाही. बाकी मला इंडियाच आवडतं. मला पण इंडियाच आवडतं. हा, जर तिकडे बाहेर देशात आपले सगळेच म्हणजे सगळं खानदान असेल तिकडे तर मला आवडेल. पण नाही पूर्ण यार, म्हणजे खानदान बघा कसं होईल? प्रत्येकाचं काहीतरी लग्न असतं, काय असतं ते, म्हणजे त्या गोष्टी मला आवडतात. असं तिकडे गेलो तर मग हे सगळं मिसून जाईल. हा, मग हाच पॉइंट आपले लोक इथे आहेत, सो इथेच ठीक आहे. बाकी मग त्याच्यानंतर यांनी पहिली गोष्ट म्हणजे चहा नाही घेतली. आणि माझं असं आहे, मला पहिलेपासून चहा खूप जास्त आवडतो. आणि तिथे माझं थोडंसं असं झालं की चहा नाही पिते हा पोरगा. नाही, ऍक्च्युली असं काही नाही, पण तो हा, टायमिंग यांचा असा होता की टायमिंग थोडा मी चुकला. काहीतरी 4 वाजता वगैरे 4 नव्हते वाजले, 3 संध्याकाळी आले होते तुम्ही. 4-5 असं काहीतरी पण यांनी होतं. खूप जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे केलं होतं. आम्ही बाय कार मुंबईवरून तिथे पोहोचलो हा, होतो. आणि तिथून यांची मावशी धुळ्यातच राहते, सो हा, मग आम्ही मावशींकडे असे पोहोचलो. आले होते. तिथून जेवण करून थोडासा 1-1.5 तास रेस्ट करून मग आम्ही लगेच 4-5 वाजता यांच्याकडे गेलो होतो. तर मला ते असं ट्रॅव्हलिंग वगैरे केली तर मी नाही घेत असं. आणि ते सगळं चहा झालं. वगैरे. मग त्याच्यानंतर मीच माझ्या घरच्यांना स्वतःहून सांगून दिलं, हे बघून गेले. मी म्हटलं हे नाही होणार. आणि मला तर वाटतं मार्च महिना वगैरे होता, नाही उन्हाळा जस्ट स्टार्ट झाला होता ना. तुम्ही जानेवारी का फेब मध्ये आले होते, असं काहीतरी. हा, असंच काहीतरी होतं. मग त्याच्यानंतर मग यांचं हो आलं होतं. हो म्हणजे सेकंड टाइम बघू, याला इनडायरेक्टली आमच्या भाषेत होच म्हणतात. सेकंड टाइम म्हणजे आता बघा कसं असतं अरेंज मॅरेज मध्ये. एक सेकंड गाईस, म्हणजे जर कोणी फर्स्ट टाइम बघायला आलं आणि त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही आला तर असं असतं की त्यांचं नाहीये. आणि आपल्याला पण जर रिस्पॉन्स नाही द्यायचा तर आपण रिस्पॉन्स नसतो द्यायचा, म्हणजे समजून जातं समोरचे की नाहीये असं, किंवा डायरेक्टली क्लिअर कट सांगून द्यायचं की नाही आवडते आम्हाला, किंवा जे असेल ते. मग यांचं आलं की सेकंड टाइम बघू. सेकंड टाइम बघण्याचा असा प्रश्न होता की एक थोडासा क्वेश्चन मार्क होता आमच्याकडे की मुलीची हाईट नक्की किती आहे, की जेवढी मॅच होईल की नाही एकदम होणार. म्हणजे समोरासमोर बघून गेल्यावर पण यांना मुलीची हाईट समोरासमोर बघून, म्हणजे जर नाही मुलगी कळू खुर्चीवर शकत. बसली असेल तर काय कळणार एवढं? उभं करायचं ना गाईज. उभं करायचं ते बरोबर नाही वाटत असं. आणि काय असं बायोडेटा टाकलं तर माणसाला वाटतं की हा ठीक आहे, आणि व्यवस्थित आमचं टाकलेलं कसं असेल. होतं की बायोडाटावर आम्ही ट्रस्ट नाही करत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कोणी त्याच्यात काही लिहितं, कोणी त्याच्यात काही फेकतं, म्हणजे त्याच्यावर नाहीये ट्रस्ट. समोरासमोर आपण एखाद्या व्यक्तीला बघतो, बोलतो, तर तेव्हाच ती व्यक्ती आपल्याला कळते, असं आमचं तरी होतं. तर आम्हाला म्हणजे प्रत्यक्षात जोपर्यंत आपण कोणाला बघत नाही, बोलत नाही,
तोपर्यंत आम्ही कोणावर असं ट्रस्ट नाही ठेवू शकत, असं आमचं होतं. हम्म. तर मग ते झालं. त्याच्यानंतर पण सेकंड टाइम भेटायला येताना अगोदरच हा थांबा, क्वेश्चन थांबा, सांगितला गेला होता तिथे नका समोरच्याला पोहोचू ना. की बाबा हाईटचा कन्सर्न आहे, तर नक्की ते थांबा क्लिअर ना, करू. सगळं सांगून देणार काही तेच. जे आहे ते सांग. तर ते व्हायच्या आधी त्याच दिवशी रात्री मला फेसबुकला कोणाचा तरी हाय आला, कॅन वी टॉक. त्याच दिवशी आला? त्याच नाही, दिवशी आला होता. त्याच दिवशी बघून त्याच गेल्यावर? दिवशी. हो बरं, एक्झॅक्टली. मग बघ कधी मेसेज आपला. एक्झॅक्टली त्याच दिवशी होता का एवढं नाही आठवत, त्याच पण दिवशी मी तर नाही केला, 2-3 मला माहिती. दिवस काहीतरी. नाही, थोड्या दिवसांनी केलाय. आणि मी ना फेसबुक जास्त युज नाही करायची, पण असं अचानक 2-3 दिवसानंतर मी लगेच नव्हता तुम्हाला रिप्लाय दिला. मी 2-3 दिवसानंतर नाही, मी ओपनच नाही करायची, बघायचीच नाही. तर मी एक दिवस असं ओपन केलं आणि म्हटलं हा विपुल पाटील, ओके. मग त्याच्यानंतर मी माझ्या मम्मीला सांगितलं की असं असं एका मुलाचा हाय आला आहे, जो आपल्याला बघायला, म्हणजे मला बघायला आला होता. तर मग मम्मी म्हणे, म्हणजे आता घरच्यांचं कसं असतं, जर आपण मुलीला एखादं स्थळ दाखवतोय तो घे इंटरेस्ट असं असतं त्यांचं, की बोल, म्हणजे नॉर्मली तुला जाणून घ्यायचं असेल असं तसं. मग मम्मी बोलली की बोल. मी बोलली माझा पण तोच इंटेन्शन होता. हा ऑब्व्हियसली तुमचा तोच इंटेन्शन आहे, दुसरं काय इंटेन्शन होणार आहे पहिल्या भेटीत. मग त्याच्यानंतर मी बोलली की नाही, म्हटलं नको, कारण अजून काही तेवढं म्हणजे आमचं काही समजलं नव्हतं एकमेकांना की हा. तर मग मला पण असं कोणाशी बोलून म्हणजे क्लिअर नव्हत्या करायच्या गोष्टी, मला आधी फेस टू फेस क्लिअर करायच्या होत्या. मग म्हटलं बोलणं ते नंतर बघू. पण नंतर मम्मी बोलली की बोलून घे वगैरे वगैरे. मग आम्ही बोललो होतो. मग त्याच्यानंतर त्यांचा कॉल आला होता, इंग्लिशमध्ये बोलले ते की कॅन वी कॉल ब्ला 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 काहीतरी बोलले होते. म्हटलं ओके, कॅन वी टॉक ऑन कॉल असं हा असेल. तेच ते. तर तेव्हा मी पुण्याला होती, म्हणजे मी फक्त बघण्यापुरतं आली होती धुळ्याला. मग परत पुण्याला गेली. मग त्याच्यानंतर आम्ही बोललो. त्याच्यात हे खूप जास्त बोलले. जेव्हा बघायला आले ना तेव्हा एक शब्द पण नाही बोलले, फक्त एकच लाईन बोलले होते, बाहेर देशात जायला आवडेल का. ऑलरेडी जे आणि क्वेश्चन माझ्या मेन मम्मीला होते बोलली ते की मम्मी म्हटलं मावशींनी मुलगा काहीच विचारले. नाही बोलत आहे. मी खूप म्हणजे बोलतो, एकदम शांत. मी खूप आणि मला काय बोलतो. म्हणे फोनवर की मला बोलायला खूप आवडतं. आम्ही बोलतोच मला हे खूप. म्हटलं ओके. मी खरंच खूप बोलतो. पण आता जर आणि आपण मी पण बघायला काहीच गेलो, नव्हती मावशींनी बोलली. सगळे प्रश्न विचारले तर हा. मी काय विचारू? नाही, माझा जो मेन क्वेश्चन नाही होता तो बोललं मी जात. विचारला. इव्हन मला विचारलं की तुला काही विचारायचंय का, मला मी काहीच नाही विचारलं, मला म्हणजे निघालंच नाही काही तोंडातून वगैरे वगैरे. तर मग त्याच्यानंतर आम्ही जस्ट एक कॉल केला होता. बस त्याच्यात आम्ही थोडंफार बोललो, क्लिअर केल्या गोष्टी की काय असं तसं वगैरे. मेन तर हा प्रश्न मी विचारला परत कॉलवर तिला की बाबा तू पुण्यात जॉबला आहे, आम्ही त्यांचं मुंबईत असं होतं की आहे, चालेल का तुला? तुला काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे तुझी इच्छा आहे ना लग्नासाठी, तू कारण घाबरलेली जे होती. लोक पुण्यात राहतात ना त्यांना पुण्यातलंच आवडतं, कारण मुंबईमध्ये जॉब करायचा असेल किंवा मुंबईत राहायचं असेल तर मग ते गर्दी वगैरे लोकांना नाही आवडत. म्हणून हा क्वेश्चन मी तेव्हा पण विचारला होता कॉलवर. विचारला होता, पण तेव्हा आपलं एवढं डिटेलमध्ये डिस्कशन नव्हतं झालं, कारण काही फिक्स नव्हतं एवढं बरोबर की काय वगैरे. पण यांचं पण असं होतं की इन फ्युचर पुण्यात जाण्याचा यांचा प्लॅन होता. कारण मग मी पण असं ऑलरेडी विचार केला, फ्लॅट बुक करत होतो. हा. तर मग मी पण असं होतं की यार कोणताच सिच्युएशन एकदम परफेक्ट नसते. सो जर फॅमिली चांगली असेल, मुलगा चांगला असेल, तर मी रेडी होती की मी ऍडजस्ट करेल आणि मुलगा पण थोडंसं ऍडजस्ट करेल. आणि असं काही नाही एकदम परफेक्ट काही कोणी असं नसतंच. परफेक्ट नसतंच प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तिथे सेकंड टाइम ठरलं, म्हणजे 2-3 महिन्यानंतर. त्याच्यानंतर यांचे काका एक्सपायर झाले होते. मग ही गोष्ट तिथंच थांबून गेली ऍक्च्युली. मग त्यानंतर फेब्रुवारीतच काका एक्सपायर झाले, बरोबर बोलली तू. आम्ही जानेवारीत आलो होतो. मग त्याच्यानंतर ही गोष्ट ना जवळपास 3-4 महिने थांबून गेली. मग त्यानंतर 3-4 महिन्यानंतर का 4-5 महिने, खूप जास्त टाइम झाला. त्याच्यानंतर मग हे परत सेकंड टाइम यांची मम्मी बघायला येणार होती. आणि मग दीदीकडे हे सगळेजण आले होते. आणि माझ्यासोबत असं पुण्यामध्ये असं फॅमिली कोणी नव्हतं. सो मग मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली होती यांच्याकडे. आता मी नाही बोलू शकत, तुम्हीच बोला. दीदीकडे गेलो होतो आम्ही. तर ती मोशीला राहते तिकडे, तर तिकडे आम्ही गेलो होतो आणि हिला पण बोलवलं होतं तिकडे. मग तिकडे मेन कन्सर्न आम्ही तोच क्लिअर करायचा होता की हाईटचा, कारण मम्मीने पण बघितलं नव्हतं. आणि माझ्या माइंड मध्ये असं काहीच नव्हतं की यांना हाईट क्लिअर करायची, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण म्हणजे मला मुलगा इंटरेस्टेड वाटत होता, म्हणजे मुलाला माझ्यात इंटरेस्ट आहे असं वाटत होतं. बघा, प्रत्येक गोष्टी तर सगळ्या चेक इन तुमच्या होऊ शकत नाही होत, कोणाच्या माझं पण नाही होत. इव्हन मुंबई पुणे असं नाही होत. पण अरेंज मॅरेज येतो, ऑब्व्हियसली आपण जे क्रायटेरिया आहे तेच बघतो. सो ते त्यांच्यानुसार बघत होते. पण माझ्या माइंड मध्ये असं काहीच नव्हतं की म्हणजे असं म्हणजे तुमचे क्रायटेरिया काहीच नाही. तुम्ही आधी बघितले होते ना बऱ्यापैकी, तर तुमचं क्लिअर होतं. पण माझं असं
एवढं पण बघितलंच काहीतरी नव्हतं. क्रायटेरिया होते ना, नाही मुलगा ना. इंजिनियर हवा, IT मध्ये जॉबला हवा का काय नको, असं काही एवढं म्हणजे काहीतरी तर पाहिजे ना. पोरगा चांगला हवा, म्हणजे यांना वेल कोणता पण मुलगा सॅलरी चालला वगैरे असता, असं फक्त चालला असं असता. काही नाहीये. मग तेच बोलतोय ना मी. पण असं एवढं नव्हतं प्रिपेअर आम्ही, जसं तुमच्यासारखं एवढं नव्हतं असतं पण प्रिपेअर. तिला काही फर्स्ट सांगायचं टाइम नाही. मध्ये नव्हतं. अरे फर्स्ट टाइम मध्ये कोणी एवढं प्रिपेअर असतो की असंच पाहिजे तर फर्स्ट टाइम अगर कुठे त्या- कशाला, 1-2 मुलं झाले होते ना तुमच्यावर एक बघून. दोन नाही झाले होते बाबा. कॅज्युअल का असे ना, 2 वर्ष आधी एक पोरगा बघायला आला होता फक्त, बस. त्याच्यानंतर पण तर झालं त्याच्यानंतर होतं. हेच आले होते. हम्म. कोणीच नाही, म्हणजे फर्स्टच समजा तो एक पोरगा तसं रॅन्डमली बघायला आला होता. तेव्हा मी तसं काही लग्नाचा विचारच नव्हता. पण तरी लग्न करताना 2-3 पॉइंट बघतो ना, की हा, कोणत्या ठीक आहे, शहरात बघतो. पाहिजे, घर हवं की नको Obviously मुलाचं, असतं. काय कुठे जॉब करतो, सॅलरी बघतात. किती मिनिमम असली बघतात पाहिजे. हा. तर मग त्याच्यानंतर तर आम्ही यांच्याकडे मस्तपैकी जेवण केलं. मी आणि माझी मैत्रीण गेलो होतो. मग त्याच्यानंतर तुम्ही सांगा. मग त्याच्यानंतर मी घरी गेली. झालं त्याच्यानंतर ते तिथे normal. आम्ही सगळं तिथे क्लिअर हिच्या मैत्रिणीसोबत पण बोललो की हाईट बघा बाबा, हाईट. मग आम्ही ना दीदीच्या बाजूला हिला उभं वगैरे करून फोटो काढून हाईट बघितली की दीदी सोबत किती दिसते ही, केवढी दिसते. तर तसं कारण आम्ही यांचा केलं. हाईटचा खूप मोठा कन्सर्न होता, कारण हे घरामध्ये सगळे उंच उंच आहे. आम्ही आणि सगळे आमच्या heighted होतो फॅमिलीमध्ये असं त्याच्यामुळे. काही आहेत, आमच्या फॅमिलीमध्ये पण उंच, माझे बाबा खूप उंच आहे. बट असं काही खूप मोठा concern- काही कन्सर्न नाहीये, पण जस्ट एक पण क्रायटेरिया त्यांचा होता क्रायटेरिया point होता. हाईटचा. हा. पण आमच्याकडे असलं काही सिच्युएशन कधीच नव्हती, म्हणून मग माझ्या डोक्यात तेवढं नव्हतंच की हाईटचं एवढं हे होईल असं तसं. तर मग त्याच्यानंतर मी घरी गेली. त्याच्यानंतर आम्ही शांत होतो, म्हणजे हा. काही बोललो नाही एकमेकांना. कारण पण असं आमच्याकडे क्लिअर कळत पण नव्हतं की काय काय काय, असं खूप डोक्यात खूप गोष्टी चालू होत्या. आणि त्याच्या आधी आम्ही थोडंफार म्हणजे कॉलवर बोलायचो. हे मला ऑफिसला जायच्या वेळेस कॉल करायचे नॉर्मली, म्हणजे फोर्सफुली का असे ना. ऍक्च्युली मी फोर्सफुलीच बोलत, फोर्सफुली म्हणजे तसं नाही, म्हणजे एकमेकांना जाणून घेण्यासाठी तसं फोर्स नाही म्हणत त्याला. फोर्सफुली म्हणजे एकमेकांना त्या सिच्युएशन मध्ये टाकत होतं की बोलायचं आपल्याला, हे करायचंय, एकमेकांना तर समजून घ्यायचं, काय समजून आवडतं घेण्याचा काय प्रयत्न नाही करत आवडत. होतो तेव्हा. फोर्सफुली नाही म्हणू शकत. सॉरी गाईज, फोर्सफुली नाही, पण ट्राय करत होतो एकमेकांना समजून घेण्याचा. आणि मग त्याच्यानंतर सेकंड भेट झाली. आणि तेव्हा मी यांना विचारलं. माझ्या मम्मीचं तर म्हणजे माझ्या मम्मीला असं झालं की कन्फर्मच झालं, असं झालं होतं माझ्या मम्मीला माहीतच नव्हतं काही. मग त्याच्यानंतर मी यांना टेक्स्ट केला क्लिअरिटीसाठी की काय. तर मग हे बोलले की हा माझं तर होच आहे ना. आणि हिने लगेच ते ट्रान्सफॉर्म केलं मी घरी. दिलं घरी सांगून, माझ्या पोटात राहिलंच नाही ती गोष्ट की माझ्या मम्मीला म्हटलं, मी त्यांना विचारलंय, ते बोलले होय, फक्त कोणाला सांगू नको. आणि माझ्या मम्मीच्या बी पोटात राहत नाही, मम्मीने मी सांगून दिलं पुढे. माझी मम्मी ऍक्च्युली गावाला गेली होती आणि तिथे सांगून दिलं. मग त्याच्यानंतर थोडं ऑब्व्हियसली आपण जर गाडी पण घेतो तर सगळ्या गोष्टी बघतो, आणि ते तर पोरगी बघत होते, सो ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी बघतील. तर तिथे आमचं अचानक बोलणं बंद झालं. मग मी पण समजून घेतलं की नाही झालं असं. आणि त्याच्यानंतर मी पण यांना विचारलं नाही, त्यांनी पण मला विचारलं नाही. आणि माझी मम्मी पण मला बोलली की असंच असतं की जर म्हणजे कॅन्सल झालं तर असं सांगत नाही, मोस्टली समजून घ्यायचं असतं की कॅन्सल झालं. म्हटलं ओके ठीक आहे. मग तिथे आम्ही स्टॉप झालो. बरोबर. मग त्याच्यानंतर किती 5-6 महिने म्हणजे हाईटचा इश्यू होता ऑब्व्हियसली. पण इश्यू म्हणजे असं होतं की आम्ही पण जस्ट स्टार्ट केलं होतं बघायला, काहीतरी 2-3 स्थळ बघितलं. त्यांच्या बायोडाटामध्ये क्लिअर कट लिहिलं होतं की मुलीची हाईट 5.5च्या पुढे पाहिजे, आणि माझी 5.3 आहे. 5.3 होती हिची. तर मग ते असं आणि यांनी होतं मला की विचारलं, तेव्हा ना मी खूप जास्त ऑफेंड होऊन गेली होती, खोटं नाही बोलणार मी. हाईटच मी कधीच म्हणजे आयुष्यात मला कोणी असं काही बोललं नव्हतं. तुमचं बरोबर आहे, पण मी ऑफेंड झाली होती थोडीशी. मग मला यांनी विचारलं की तुझी 5.3 तरी आहे का कमीत कमी, तर मग मी घरी बोलू शकतो बुवा. तर मग मी बोलली की नाहीये. अजून मुद्दाम सांगितलं नाहीये. मग कारण मला असं बघायचं होतं की नाहीये माझी हाईट, तरी तू मला ऍक्सेप्ट करू शकतो का, असा मुलगा आहे का. आणि ते काही लव्ह मॅरेज थोडी की पोरगा ऍक्सेप्ट करणार की बाई चल तुझी 3 असो 2 असो 1 असो की मी ऍक्सेप्ट करेल. पण माझं असं क्रायटेरिया होता की जर ही गोष्ट नाही, माझं एक्झॅक्टली तसं होतं. इव्हन फर्स्ट भेटीमध्ये मला माहिती मी खराब दिसते, आणि तरी जर मला एखादा मुलगा ऍक्सेप्ट करेल तर मला तसाच मुलगा हवा होता.
आणि आणि- आमचं असं होतं की अरेंज मॅरेज इथंच क्रायटेरिया होते बरेचसे, आणि बघा सगळे फुलफिल नाही होत हे मान्य होतं, पण मग असं होतं की घाई कशाला करतोय मग त्याच्यानंतर आपण? परत काय असं झालं ते पण सांगा. झालं. आता इथे संपलं. तेच सांगतो ना, त्याच्यानंतर आम्ही स्टॉप करून दिलं, स्टॉप बोलणं केलं, बंद कारण केलं. आमचं असं झालं की आणि घाई एकमेक- करायची गरज नाहीये. आम्ही एकमेकांचा Just start कॉन्टॅक्ट पण केलं होतं बंद आम्ही. केला. बंद केला म्हणजे फक्त ऍड होतो एकमेकांना, पण आम्ही एकमेकांशी बिलकुल बोलत नव्हतो, कारण ऑब्व्हियसली क्लिअर झालं होतं की नाही. तर मग हे दुसरी मुली बघत म्हणजे होते. कसं आणि शंका येते ना, तर नको मग कशाला हा. उगाच थांबूया आपण. हम्म, आपण तिथे आपण पण मी stopच पण केलं तिसरीच होतं. मुलगी बघितली होती ही, तर उगाच घाई तिसरी? करायला. हा, मग तिसरीच होती. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर परत आमच्या इकडे बघणं तिसरी चालू काय, झालं. तुला दुसरा मुलगा होता, माझी तिसरी मुलगी मला होती. दुसरा मुलगा होता. अरे म्हणजे मग दुसरा मुलगा बघायला आला होता, माझी त्याच्यानंतर तिसरी मग मुलगी यांनी होती बघितली एक बघितली. मुलगी, आणि मी पण बघितला एक मुलगा. त्याच्यानंतर तो पण तर यांच्यापेक्षा उंच होता अजून. हा, तो तर मग 6 ते फूट ते होता. पण कॅन्सल झालं. मग त्याच्यानंतर यांनी पण बघितलं, मी पण बघितलं, पण ते असतं ना डोक्यामध्ये की आपण ज्या गोष्टी बघतोय त्याचं पॅकेज खूप जास्त होतं, यांच्यापेक्षा डबल ट्रिपल होतं. आणि नो डाऊट मला पण एकदम चांगला मुलगा भेटला डबल असता. होतं, ट्रिपल नव्हतं. डबल होतं. हा, डबल त्याच्यानंतर ट्रिपल. त्याच्यानंतर म्हणजे नो डाऊट मला पण चांगला मुलगा भेटला असता, म्हणजे सॅलरी वाईज यांना पण चांगली मुलगी भेटली असती, हम्म. दिसण्या वाईज, उंच, फक्त दिसणं बिसणं. ब्ला ब्ला ब्ला, खूप हम्म. साऱ्या गोष्टी होत्या. पण आमचं दोघांच्या माइंड मध्ये होत्या त्या गोष्टी, की ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. स्वभाव पण म्हणजे important हे आमच्या असतो. दोघींचं क्लिअर होतं हम्म. की आम्हाला हे पाहिजे, हे नकोय, बाकीच्या गोष्टी पाहिजे, पण ते भेटलं तर ठीक आहे, नाही तर नाही, असं होतं ते. असं. तर मग कारण सगळ्या गोष्टी कधीच कोणाला मिळत नाही. कधीच नाही भेटत कोणाला. पण आमच्या डोक्यात एक होतं की यार फॅमिली चांगली होती, मुलगा चांगला होता, सो ते थोडंसं वाटत होतं की कॅन्सल झाल्यामुळे. मग त्याच्यानंतर आणि almost फर्स्ट टाइम मला कोणीतरी रिजेक्ट केलं होतं. आणि मग मला असं वाटतं की 4-5 महिन्यांनी परत आपण बोलायला चालू केलं, म्हणजे नाही, यांनी ना माझ्या एका लिंक्डइन पोस्टला कमेंट केली होती, माझं प्रमोशन झालं होतं, तर कॉंग्रॅच्युलेशन केलं होतं. तर मला बरं वाटलं की ठीक आहे, म्हटलं म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट बिलकुल नव्हता. आम्ही का बंद केलं होतं की नाही, जर काही नाहीच आहे तर कशाला बोलायचं उगाच. हा, तर त्यामुळे. आणि माझ्या मम्मीने पण क्लिअर कट सांगितलं होतं की नाही बोलायचं बाबा आता, कारण ऑब्व्हियसली हे पण दुसरं बघत होते, मी पण दुसरं बघत होते. मग त्याच्यानंतर परत ते स्थळ आलं. म्हणजे असं झालं की त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बोलायला चालू झालो होतो, पण जस्ट कॅज्युअल बोलत होतो बस. म्हणजे फक्त ते इंटेन्शन काहीच नव्हतं, फक्त कमेंट केली होती वगैरे, ते कॉंग्रॅच्युलेशन वगैरे तसं. त्याच्यानंतर मग परत जे आमचे म्हणजे ते सर होते, फॅमिली फ्रेंड, त्यांनी परत एकदा मावशींकडे टॉपिक काढला की बघा खरंच ते लोक चांगले आहेत, मुलगी खूप ऍक्च्युली ना, चांगली. म्हणजे आमचं त्यांच्यामुळे जमलंय. हा, आम्ही दोघांनी family पण एवढा oriented इंटरेस्ट मुलगी घेतला आहे. नव्हता जेवढा त्यांनी घेतला होता जमवण्यासाठी. कारण ते खूप क्लोज होते आमच्या. तर मग म्हणजे ते आम्हाला पण चांगलं ओळखतात आणि यांना पण. तर मग ते खूप, म्हणजे लहानपणापासून ते मला बघत आले. तर मग त्यांनी परत तो टॉपिक त्यांनी काढला मावशीकडे. मग मावशी बोलली की ठीक आहे, मी एकदा परत विचारून बघते. नंतर हे पण मला बोलले की आपण विचार करू शकतो हा, परत. मग त्याच्यानंतर ते परत मावशीने परत टॉपिक काढला आमच्याकडे. मग मी परत विचार केला की चल बघूया आपण काय होत असेल तर. मग यांनी मग परत मी टॉपिक बोलायला काढला. चालू केलं. मग मी परत बोलायला चालू केलं हिच्याशी. नाही, मग हे मला बोलले की असं असं आहे, आपण परत म्हणजे मी बघू जे आहे शकतो ते का? सांगितलं क्लिअर की हा. असं असं ते सरांनी परत आणि आमचं सांगितलं. आधी क्लिअर झालं होतं की कशामुळे नाही झालंय वगैरे वगैरे, ते सगळं झालं होतं. पण परत मग त्या सगळ्या गोष्टी आय डोंट नो कसं काय झाल्या, पण हे बोलले की आपण परत विचार करू शकतो असं. हा, तर मग नंतर मग सगळं मग मी त्यांना परत फक्त चालू एकच झालं. गोष्ट बोलली की तुम्ही आधी सगळ्या गोष्टी तुमच्या फॅमिली सोबत क्लिअर करून घ्या, आणि म्हणजे माझ्या घरी सांगा डायरेक्ट. ऑब्व्हियसली मी तर काही डायरेक्ट काही बोलू नाही शकत. सो मग यांचं परत डिस्कशन मग वगैरे आमचं झालं. पूर्ण फॅमिलीमध्ये डिस्कशन झालं की एकदा आपण सगळेच जाऊ बघायला आणि जे काय असेल ते करून घेऊ. मग ते सरच स्वतः बोलले की तुम्ही या आणि तुम्ही सगळे भलेच तरी आपल्या घरच्या सारखे असं आम्हाला काहीच नाही. एकमेकांचा स्वभाव खूप जास्त आवडला होता, ज्यामुळे आम्ही पण हो म्हटलो की ठीक आहे बघू. मग त्यांनी मग कसं झालं की सगळ्यांसमोर होईल, म्हणजे मग मामा काका आम्ही सगळे एकत्र जाण्याचा विचार केला आणि मग सगळेच एकदम जाऊन तेच बोलले. माझी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी होती की यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, माझं फॅमिली बॅकग्राऊंड, परिस्थिती, सिच्युएशन सगळ्या सेम होत्या. सो माझं असं होतं की बाकी गोष्टी कोणतीच नसेल तरी चालेल, पण ज्या मुलाला म्हणजे सिच्युएशन सेम येतं तो पोरगा मला म्हणजे समजू शकेल पूर्णपणे. तर मग मी फक्त तोच विचार केला. मी बिलकुल विचार नाही केला की मुंबई हे वगैरे सिच्युएशन म्हणजे मला तर
लहानपणापासून वारले होते आणि हम्म. आमचे पण वडील लहानपणापासून वारले होते. सिच्युएशन सेम होती. आई दोघांच्या आईने सगळं सांभाळून मोठं हम्म. केलं होतं लहानाचं मुलांना. तर तेही सिच्युएशन सेम होती. त्यामुळे दोघांना पण असं वाटत होतं की सगळं अंडरस्टँडिंग असेल हा म्हणजे. तर म्हणजे ते ती तसं एक आहे गोष्ट आणि होती की होतं आम्ही खरंच. एकमेकांना समजू शकतो त्या बाबतीत. आणि म्हणजे ज्यांच्याकडे सगळं असतं ऑब्व्हियसली ते नाही समजू शकत त्या गोष्टी. तर मग त्यामुळे आम्ही त्यामुळे आमचा म्हणजे मोस्ट ऑफ द फोकस म्युच्युअल होता अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे की जास्त होते बघायला आमची. पाहिजे असं, करायला हम्म. पाहिजे असं. मग त्याच्यानंतर आम्ही सगळे मग डिस्कस करून एक डेट ठरवली आणि त्या डेटला परत मग माझे मामा, काका, आजी, आजोबा आम्ही सगळे मग परत त्याच्यानंतर एकत्र गेलो बघायला. मग मी म्हणजे स्वतःहून थोडी तयारी केली, हम्म. साडी घेतली मग वगैरे तेव्हा ही वगैरे. मस्त मेकअप बिकअप केलेला. एज टू एकदम नॉर्मल मेकअप केला, तसं काही नॉर्मल पण मेकअप होता. नॉर्मल तयारी केली होती. हा. जसं तुम्ही केली तशीच केली होती नॉर्मल. साडी भाड्याने आणली. भाड्याने नाही यार, घेतली होती. मग आता जनरल जोक. मग त्याच्यानंतर हे करतोय. परत बघायला आले. मग त्याच्यानंतर तिथेच सगळ्यांचं डिस्कशन झालं की हे काय हाईट एवढं वाटत नाही. मग तिथे काय झालं, मग तिथे डायरेक्ट, आणि आमचं कसं होतं ना क्लिअर, उगाच कोणाला असं हा. दाखवायचं नाही की आपला नक्की काय पॉइंट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला नकोय. तर मग सरळ आम्ही तिथेच परत टॉपिक झाला, दोघांना आम्हाला उभं केलं. बघा म्हणे हाईट काय कशी दिसते, कसं जोडी दिसते. मग तिथे सगळं क्लिअर झालं. ऍक्च्युली आणि सगळं सगळ्यांना व्यवस्थितच सगळं होतं. आवडलं. सगळं व्यवस्थितच होतं. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही तिथेच लगेच बोलून वगैरे त्याच दिवशी मग आम्ही तिथल्या टिळक तिथे मला ceremony- सगळ्यांनी विचारलं की तुला मान्य आहे का, हा. म्हणजे त्यांचं असं सगळ्यांचं नको. डिसाईड झालं की हो. हा. पण तरी पण एकदा विचारून घेतलं आम्हाला दोघांना की तुम्हाला चालणार आणि ते आहे पण- का. ते पण आणि जे हा, एक अजून एक गोष्ट, आम्ही त्याच्या आधी एकट्यात म्हणजे आम्हाला बोलू नव्हतं दिलं. समजतंय ना हा, काय हा, बोलायचंय. हा. हा, म्हणजे तसं टाईप. तर मग आम्ही जे काही चॅटवर आणि फोनवरच बोललोय आम्ही, म्हणजे कॉलवरच बोललोय. मग त्याच्यानंतर आम्हाला जस्ट विचारलं. मग तिथले तिथे आमचं म्हणजे यांची सगळी पूर्ण फॅमिली आली होती आणि आमची आंटी, काका, आत्या, मावशी असं सगळेजण होते. सो मग तिथले तिथे डायरेक्ट फायनल केलं त्यांनी आणि आम्ही पण हो म्हणून दिलं. आय डोंट नो, माझ्या डोक्यात बिलकुल असं काही विचार नाही आला की. आणि तेव्हा सगळ्यांसमोरच मला पण विचारलं तुला चालेल का, आणि तुला पण विचारलं तुला चालेल का. मग आम्ही मग त्या तेव्हा आम्ही संबंधाला हो हो बोललो. म्हटलो. आणि मग त्यांचं तिथल्या तिथे सगळं डिसाईड होऊन गेलं. मग त्याच्यानंतर सुपारी पण फोडली त्याच दिवशी. टिळक सगळं- सेरेमनी सगळं- झाला सगळं- आमचा सगळं- सगळं छोटासा झालं. ऑन द स्पॉट. हा, तिथपर्यंत थोडा म्हणजे असं एकदम कॅज्युअली नाही झालं आमचं लग्न, थोडस चढ उतार होते. हा, but ते झालं. प्रत्येकाच्या ह्याच्यात होत हो. असतात. तेवढं काही तर असं डोक्यात ठेवण्याची गोष्ट हा. नाहीये ती. पण हा, मी असं विचार करते की जर मी असं विचार केला असता की नाही या मुलाने मला नाही म्हटलंय तर मी याला नाहीच म्हणायचं, तर मग नसतं झालं, आम्ही आज सोबत नसतो आणि मला चांगला पोरगा Point भेटला आहे. नसता आणि यांना चांगली पोरगी नसती भेटली बिलकुल पण, फसले असते. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर तर बोलावंच लागेल. तर मग खरंच आहे त्याच्यानंतर ना. आमचं लग्न फिक्स झालं. जे कॅन्सल झालं होतं, कॅन्सल म्हणजे कॅन्सल पण नाही म्हणता नाही येणार, म्हणू शकत. पण मागे झालो होतो आम्ही आणि कॅन्सलच म्हणता येईल. कॅन्सल झालं आणि नंतर फिक्स झालं. बस इथपर्यंत पॉस होता, पॉस मोठा. पॉज घेतला आणि ह्या प्रोसेसला जवळजवळ लिटरली 1 वर्ष पूर्ण टोटल निघाला. 1 वर्ष. म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही बघायला गेलेलो, त्याच्यानंतर नंतर आमचं जेव्हा जमलं त्याच्यात बरोबर 1 वर्ष झालं. आणि त्याच्यामध्ये कारण असं होतं की काका वारले, त्यामुळे आम्ही सगळे थोडेसे शॉक मध्ये होतो. आमचे फेवरेट काका होते तर ते अचानक ऑफ झाले काही कारणामुळे. आणि त्यांना खूप जास्त हाऊस होती यांच्या. हा, त्यांना खूप जास्त ते स्टॉपच करून दिलं होतं सगळं. मग मग त्याच्यात ते पूर्ण टोटल पॉस होता तर आमचा. मग आणि मुंबई धुळे हे पण खूप जास्त डिस्टन्स होतं बघायला यायला पण, म्हणजे सगळ्यांचा टाइम पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. तर त्यामुळे थोडं डिले झालं. मग याच्यात या पूर्ण प्रोसेसमध्ये 1-1.5 वर्ष गेला असेल आमचा. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही दुसरे पण बघितले, बट रिअलाइज झालं की नाही बघायला पाहिजे, नॉट वर्थ असं टाईप. सो त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर जसं आमचं डेट लग्न फिक्स फायनल झाली झालं. आणि त्याच्यानंतर मग लगेच आम्ही शॉपिंगसाठी नाही, डायरेक्ट डेट नाही फिक्स झाली, तिथे आमची टिलक सेरेमनी झाली. तिलकच झाली तेव्हा. आणि इथेच हा व्लॉग आम्ही एंड करतो. बाकी पुढे काय झालं हे आम्ही तुम्हाला नंतर कळवू. तोपर्यंत बाय बाय. आणि भेटूया पुन्हा एकच नेक्स्ट सांगायचंय, व्लॉग मध्ये. कधीच हाईट वगैरे वगैरे बघू नका. म्हणजे काही गोष्टी नसल्या ना तरी माझं दोन लोक खुश राहू तर शकतात. एकच सांगणं आहे की तुम्ही स्वतः भेटा मुलीला, हा, बोला. जर तुम्ही दोघं बघा, सगळ्यांसमोर आपण नाही बोलू शकत काही गोष्टी, काय आवडतं काय नाही आवडत. काही लोकांना सिटी मॅटर करते, काही लोकांना जॉब मॅटर करतो. मी पण खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला तयार compromise होती आणि ते दोघींकडनं पण करायला लागतं. कॉम्प्रोमाइज करायला तयार होती, म्हणून झालं. नाही तर नाही होणार. जर प्रत्येकाला एकदम परफेक्ट बरोबर, गोष्ट हवी, जर मी म्हटली असती
पुण्यातच येऊन राहावं लागेल, माझा जॉब हा. तिकडे, तर मग नसतं झालं. यांनी नाही. पण नसतं ऐकलं. मी बरोबर. खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या. यांनी मला असं क्लिअर कट सांगितलं की माझी मम्मी इथे जॉब करते, तुला इथंच राहावं लागेल, म्हणजे आणि पुण्यात पण आम्ही काही विचार दिवस करतो तुला ऍडजस्ट शिफ्ट करावंच होण्याचा, लागेल, कारण किंवा मम्मीचा जॉब आहे. नंतर पुढे मागे आपण IT कंपन्या तिकडे पुण्यात आहेत, तर तिकडे पण आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, तर त्या हिशोबाने आपल्याला राहता पण येईल आणि जॉब पण करता येईल, तर ते पण आहे, असं नाहीये. आणि हा, माझ्या पण डोक्यात त्यांचं क्लिअर होतं ना की क्लिअर मम्मीचा होतं जॉब जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तोपर्यंत. हो. इथून हालू नाही शकत. तर म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत मी ऍडजस्ट करेल, पण हा, जर माझं जॉबचं काही असेल तर तसं मला जावं लागेल किंवा तुम्हाला पण यावं लागेल. तर ते हो बोलले. म्हटलं ओके फाईन. हम्म. मग तिथे आम्ही, आणि तेवढी अंडरस्टँडिंग त्यांची पण आहे की जर जॉब असेल तर ऑब्व्हियसली आम्ही जॉबला प्रायोरिटी देतो, पण हा, जर घर असेल तर घर, असं. बरोबर. तर तेवढं आमचं क्लिअर होतं. सो त्यानुसार इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आय होप तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल. आमची आवडला जर्नी असेल तर आवडली असेल. हा, पुढे इंटरेस्टिंग आहे गाईज. इथपर्यंत थोडं पुढे बोरिंग खूप. बोरिंग होतं. अब आएगा असली मजा. हा, तर तर बाय भेटूया बाय. नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.